मित्रांनो, यापूर्वीच्या सर्व चर्चासत्रामध्ये आपण एकच बघितले, आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये 2 वर्षाच्या आत विणारी, प्रत्येक वर्षी विणारी, प्रत्येक वेतामध्ये 5,000 ते 6,000 लिटर दूध देणारी आणि आपल्या गोठ्यात 7 ते 8 वेत देणारी गाय बनवायची. आणि ही जर गाय आपल्याला आपल्या गोठ्यात बनवायची असेल, पद्धतीचा आहार आणि आहारपूरक घटकांचं नियोजन केलं पाहिजे. मित्रांनो, कालवड संगोपन करत असताना नेमकं काय होतं? कालवड जन्माला आली की अपेक्षित वजन गाठण्यासाठी तिला ज्या पद्धतीने तिचं आहारपूरक घटकांचं नियोजन केलं पाहिजे ते योग्य पद्धतीने केलं जात नाही. मित्रांनो, कालवड संगोपन करत असताना आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये कालवड संगोपनाचे वेगवेगळे टप्पे बघितले आणि पहिला आणि जो महत्त्वाचा टप्पा आहे 0 to 3 महिने 90 दिवसाचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ह्या टप्प्यामध्ये जर आपल्याला अपेक्षित 100 ते 120 किलो वजन गाठायचं असेल तर ह्या टप्प्यामध्ये आहाराचं आणि आहारपूरक घटकांचं नियोजन हे व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कालवड जन्माला आल्यानंतर तिला चिक किती पाजला पाहिजे, किती वेळाने पुन्हा चिक पाजला पाहिजे, पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये किती चिक पाजला पाहिजे, त्यानंतर दूध कसं पाजलं पाहिजे, दूध किती पाजलं पाहिजे, किती दिवस पाजलं पाहिजे, कुठला आहारपूरक घटक दिला पाहिजे जेणेकरून तो आहारपूरक घटक दिल्यामुळे कालवडीच्या वजनात योग्य प्रमाणात वाढ होईल हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वसाधारणपणे कालवडीचं संगोपन करत असताना, पारंपरिक पद्धतीने कालवडीचं संगोपन करत असताना आपण जर बघितलं तर शेतकऱ्याला कालवडीचं योग्य वेळी योग्य वजन घेणं खूप कठीण होऊन जातं. याची कारणं काय असू शकतात? तिचं सुरुवातीचं आहाराचं नियोजन, चिक वेळेत पाजला जात नाही, चिकाचं योग्य प्रमाण दिलं जात नाही, त्यामुळे कालवडींची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे बऱ्याचशा अंशी अशा कालवडी वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. आजाराला बळी पडल्यामुळे त्यांचं खाणं कमी होतं, योग्य पद्धतीने खाणं खाल्लं जात नाही आणि यावेळी अपेक्षित 800-900 ग्रॅमने किंवा 1 किलोने जी वजनात वाढ व्हायला पाहिजे मित्रांनो ती होत. आणि नेमकं रोगप्रतिकार क्षमतेच्या कमतरतेमुळे एखादी कालवड जर आजारी पडली तर तिला या वेळेमध्ये वजनात योग्य वाढ होण्यासाठी खूप वेळ लागतो. बऱ्याचशा वेळेला कालवडीच्या वजनाच्या 10% दूध दिलं पाहिजे. दूध बाजारात विकायचं की कालवडीला द्यायचं, आणि नेमकं त्यामुळे शेतकरी या वेळेत कालवडीला कमी प्रमाणात दूध पाजतो. योग्य वेळी योग्य आहार म्हणजे काप स्टार्टर दिलं जात नाही आणि त्यामुळे अपेक्षित वजनात वाढ होत नाही. आणि म्हणूनच कालवडींमध्ये पहिल्या 90 दिवसामध्ये मर्तुकीचं प्रमाण वाढतं, अपेक्षित वाढ होत नाही आणि त्यामुळे पुढचे टप्पे ज्या पद्धतीने आपल्याला गाठायला पाहिजे त्या पद्धतीने पुढचे टप्पे गाठता येत नाही. आणि म्हणून कालवड संगोपनाचा मूळ पहिला जो टप्पा आहे तोच कुठंतरी ढासळतो, पायाच कुठंतरी ढासळतो. म्हणून आपल्याला कालवडीपासून अपेक्षित 2 वर्षाच्या आत पहिलं वेत घेता येत नाही. आणि मित्रांनो, म्हणूनच वेटरिनाने बोविग्रो हा अतिशय सुंदर प्रोडक्ट बाजारात आणलाय. आपण बोविग्रो म्हणजे काय, बोविग्रोमध्ये नक्की काय काय आहे आणि बोविग्रोचा फायदा कालवड संगोपनासाठी, कालवडीचं दिवसाला 800-850 ग्रॅम ते 1 किलो वजन मिळवण्यासाठी, कालवड संगोपन करत असताना पहिल्या 90 दिवसामध्ये कालवडींच्या हाडांची जी योग्य प्रमाणात वाढ होणं गरजेचं असतं, ती वाढ होण्यासाठी नक्की कशी आणि कुठले घटक मदत करतात हे बघू. मित्रांनो, बोविग्रोमध्ये खूप प्रमाणात सर्व प्रकारचे विटॅमिन्स आहेत. फॅट सोल्युबल विटॅमिन्स A, D, 3 किंवा वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स असतील, हे सगळे विटॅमिन्स आपण बोविग्रोमध्ये कालवडीला जेवढ्या प्रमाणात लागतात तेवढ्या प्रमाणात वापरले आहेत. आणि त्याचा फायदा नक्की काय होतो? विटॅमिन्सचा फायदा मित्रांनो रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी होतो. त्यामुळे कालवडीला आपण सर्वसाधारणपणे बऱ्याचशा आजारांपासून दूर ठेवू शकतो. दुसरा विषय आहे शरीरातील पेशींची वाढ. मित्रांनो, व्हिटॅमिन A किंवा इतर व्हिटॅमिन हे शरीराच्या पेशींच्या वाढींसाठी अतिशय महत्त्वाचे असतात आणि बोविग्रोमधील व्हिटॅमिन्स हे शरीराच्या पेशींच्या वाढ करण्यासाठी मदत करते.
योग्य प्रमाणात हाडांची वाढ आणि स्नायूंची वाढ होते. व्हिटॅमिन D3 हे बेसिकली हाडांच्या वाढीसाठी मदत करतात. पेशींचे व स्नायूंचे आरोग्य टिकून राहते. व्हिटॅमिन्समुळे संतुलित शारीरिक वाढ व शरीराचा योग्य वेळी योग्य विकास होतो. त्यानंतर मित्रांनो, आपण बोविग्रोमध्ये मॅक्रो मिनरल्स म्हणजे जास्त प्रमाणात लागणारे सगळे मिनरल्स म्हणजे कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, पोटॅशियम असेल, सोडियम असेल, तर हे सगळे मॅक्रो मिनरल्स आपण अतिशय योग्य पद्धतीने वापरलेले आहेत. त्याचा नेमका कालवड संगोपनामध्ये कालवडींचं वजन वाढवण्यासाठी काय होतो, तर हाडांच्या योग्य वाढीसाठी मदत होते. हाडं मजबूत राहतात. योग्य पद्धतीने कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे कॅल्शियम ऑसिफिकेशन होऊन हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते. चयापचयाचे एन्झाईम जे असतात, फॉर एक्झाम्पल फॉस्फरस पासून आपण फॉस्फोरायलेज एन्झाईमचं प्रमाण वाढतं, त्यामुळे आणि डायजेशन व्यवस्थित होते. शरीरातील द्रव प्रदानाचे संतुलन जे आहे, सोडियम आणि पोटॅशियम ह्या मॅक्रो मिनरल्समुळे कालवडीच्या शरीरातील द्रव पदार्थाचे जे संतुलन आहे हे योग्य पद्धतीने मेंटेन केलं जातं. आणि अशा प्रकारे मॅक्रो मिनरल्स कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित कालवडीचं योग्य आरोग्य जपता येते. तिच्या वजनात योग्य वाढ होण्यासाठी मदत होते. मित्रांनो, तिसरा घटक जो आहे किंवा मायक्रो मिनरल्स ज्यांना आपण म्हणतो, मग कॉपर, झिंक, आयोडीन, मॅंगनीज, सेलेनियम अशा प्रकारचे मायक्रो मिनरल्स किंवा ट्रेस मिनरल्स जे कमी प्रमाणात कालवडीला लागतात, हे सगळे ट्रेस मिनरल्स आपण बोविग्रोमध्ये वापरले आहेत आणि त्याचा फायदा कालवडीला काय होतो हे बघू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रो मिनरल्सचा फायदा हा ऊती व पेशींची निर्मिती करण्यासाठी, त्यामुळे वजनात योग्य वाढ होते, रोगप्रतिकार क्षमता वाढते. ह्या ट्रेस मिनरल्समुळे याला आपण मेटॅलो एन्झाईम्स म्हणतो. तर हे ट्रेस मिनरल्स हे मेटॅलो एन्झाईम कालवडीची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. अन्न पदार्थांचं पचन व्यवस्थित होते, हाडे व सांधे मजबूत होतात आणि रक्तपेशींची निर्मिती करण्यासाठी आयर्न सारख्या ट्रेस मिनरलची मदत होऊन कालवडीचे वजन योग्य वेळी योग्य वाढ होण्यासाठी मदत करतात. मित्रांनो, बोविग्रोमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे अमायनो ऍसिड्स हा सुद्धा योग्य प्रमाणात वापरला आहे. तो योग्य प्रमाणात वापरल्यामुळे आपण जेवढे सगळे अमायनो ऍसिड्स लागतात ते सगळे अमायनो ऍसिड्स कालवडीच्या संगोपनासाठी सुरुवातीच्या काळात कालवडीला जेवढे लागतात ते प्रमाणशीर वापरल्यामुळे मित्रांनो, मांसल पेशींची वजनात वाढ होण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने मदत होते. पेशी वाढ आणि दुरुस्त होतात, स्नायूंची वाढ होते आणि एक लीन मांसलयुक्त कालवड आपल्याला पहिल्या 90 दिवसामध्ये तयार करता येते. तर मित्रांनो, विटॅमिन्स, मॅक्रो मिनरल्स, मायक्रो मिनरल्स म्हणजे ट्रेस मिनरल्स आणि अमायनो ऍसिड्स युक्त बोविग्रो आपण जर कालवडीमध्ये कालवड जन्माला आल्यापासून 5 दिवसांनी वापरलं तर दिवसाला आपल्याला कालवडीचं वजन 800 ग्रॅम ते किलोने वाढवण्यासाठी मदत होते. बोविग्रो कालवडींमध्ये रोग प्रतिकार क्षमता वाढवते. त्यामुळे बोविग्रोमुळे कालवडींमध्ये जी मरतूक होते ती मरतूक थांबवण्यासाठी आपल्याला मदत होते. कालवडींची वाढ योग्य पद्धतीने, शरीर रचना योग्य पद्धतीने होते आणि योग्य वेळी योग्य वजनाचा टप्पा गाठण्यासाठी मदत होते. मित्रांनो, कालवड जन्माला आल्यानंतर 5 दिवसांनी आपल्याला कालवडीला पुढील 3 महिने म्हणजे 90 दिवस 25 ml दररोज बोविग्रो देणं गरजेचं आहे. बोविग्रो वापरल्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये कालवडीचं वजन 90 ते 120 किलोपर्यंत आपल्याला साधता येतं आणि अशा प्रकारे पहिल्या 3 महिन्यामध्ये बोविग्रोचा वापर करून आपल्याला भविष्यात लवकर वयात येणारी 2 वर्षाच्या आत विणारी, आपल्या गोठ्यात 7 ते 8 वेत देणारी, प्रत्येक वेतात 5000 ते 6000 लिटर दूध देणारी, प्रत्येक वर्षी विणारी गाय आपल्या गोठ्यात तयार करण्यासाठी मदत होते.